हॅलो गाईज, वेलकम बॅक टू सक्सेस ॲप अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रायमरी इंडेक्स आणि सेकंडरी इंडेक्स काय असते. मी एक आपला कस्टम टेबल ऍक्सेस करतो. SC11 हा आपला कस्टम टेबल ऑलरेडी क्रिएटेड आहे. मग प्रायमरी इंडेक्स काय असते? जेव्हा आपण कस्टम टेबल क्रिएट करतो याची एक कॉपी आपल्या डेटाबेस टेबलमध्ये क्रिएट होतो. आपल्याला ते दिसत नाही, बट बॅकएंडला ऑटोमॅटिक ते क्रिएट होतो. त्याला आपण प्रायमरी इंडेक्स म्हणतो. प्रायमरी इंडेक्स आपल्या की फील्ड वरती ऑटोमॅटिकली क्रिएट होतो. याला आपल्याला क्रिएट करायची गरज पडत नाही. प्रायमरी इंडेक्सला मॅन्युअली क्रिएट करायची गरज पडत नाही. सेकंडरी इंडेक्सला मॅन्युअली क्रिएट करायची गरज पडते. पण नेमकी काय गरज पडते? आपल्याला काय पर्पज काय आहे सेकंडरी इंडेक्सचा? तर मी या टेबलमध्ये जातो. ह्या इंडेक्सेस मध्ये जेव्हा जातो आपण आणि इथून एखादी इंडेक्स क्रिएट करतो तर ती सेकंडरी इंडेक्स असते. सेकंडरी इंडेक्स आपण क्रिएट का बरं करायची? आपल्याला समजा एखादी रिपोर्ट बनवायचा आहे किंवा एखादी प्रोग्राम बनवायचा आहे आणि त्या प्रोग्राम मध्ये या टेबलचा यूज करायचा आहे. या टेबलमध्ये फॉर एक्झाम्पल 1,00,000 एंट्रीज आहेत. मग जेव्हा आपण या टेबलचा डेटा त्या प्रोग्राम मध्ये किंवा रिपोर्ट मध्ये फेच करू त्यावेळेला त्या रिपोर्टचा परफॉर्मन्स लो होऊ शकतो. आपल्याला परफॉर्मन्स इम्प्रूव्ड ठेवायसाठी आपण सेकंडरी इंडेक्स क्रिएट करायची असते. मॅन्डेटरी नाहीये की तुम्ही सेकंडरी इंडेक्स क्रिएट केलेच पाहिजे, पण जर का तुम्हाला तुमच्या प्रोग्रामचा किंवा तुमच्या रिपोर्टचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा आहे त्या केसमध्ये आपण सेकंडरी इंडेक्स क्रिएट करतो. मग सेकंडरी इंडेक्स क्रिएट करायसाठी आपल्याला क्रिएट या बटनवर क्लिक करायला लागेल. इथे क्रिएट इंडेक्स नावाचा एक ऑप्शन आलेला आहे. या ऑप्शनवर मी क्लिक करतो. त्यानंतर मी इथे एक नाव देतो. इथे तुम्ही झेड पासूनच नाव दिले पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. याचं मी नाव देतो इंडेक्स 01. I01 या नावाने मी एक सेकंडरी इंडेक्स क्रिएट करतो. मग कंटिन्यू बटनवर क्लिक करतो. इथे आपल्याला शॉर्ट डिस्क्रिप्शन विचारत आहे. इथे शॉर्ट डिस्क्रिप्शन देणं कंपल्सरी आहे. याचा शॉर्ट डिस्क्रिप्शन मी सेकंडरी इंडेक्स म्हणून देतो. सेकंडरी इंडेक्स फॉर Z टेबल, फॉर Z टेबल. शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केल्यानंतर बाकी कुठल्याही रेडिओ बटनला काही चेंजेस करायची गरज नाही. डायरेक्टली टेबल फील्ड या बटनवरती क्लिक करायचा. या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या टेबलमध्ये जेवढ्या फील्ड्स आहेत त्या सगळ्या फील्ड्स इथं फेच झालेल्या आहेत. आपल्या या ZSS TB1 नावाच्या टेबलमध्ये जेवढ्या फील्ड्स आहेत त्या सगळ्या फेच झालेल्या आहेत. मी यापूर्वी सांगितलेला होता की सेकंडरी इंडेक्स आपण नॉन की फील्ड वरती क्रिएट करतो. आपण सेकंडरी इंडेक्स नॉन की फील्ड वरती क्रिएट करतो. आता मला सेकंडरी इंडेक्स फॉर एक्झाम्पल एम्प्लॉयमेंट ID या नॉन की फील्ड वरती करायची आहे. ही नॉन की फील्ड आहे कसं समजलं? कारण की इथं याला टिक नाहीये म्हणून. बघा, जर का इथं टिक असतं, आपला चेकबॉक्सला मार्क असतं, तर हे काय असतं? की फील्ड असते. की फील्डच्या बेसिसवरती प्रायमरी इंडेक्स ऑलरेडी जनरेट झालेली आहे. आपण क्रिएट करतोय सेकंडरी इंडेक्स आणि सेकंडरी इंडेक्स आपण ऑलवेज नॉन की फील्ड वरती क्रिएट करतो. मग एक फील्ड मी चूज केला एम्प्लॉयमेंट ID आणि याला करतो कॉपी. कॉपी या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे बघा आपल्या समोर त्या फील्डचं सगळं डिस्क्रिप्शन आलेलं आहे. यानंतर बस सिंपल इथून सेव्ह करायचा, चेक करायचा आणि ऍक्टिव्हेट करायचा. कंटिन्यू. बघा आपला ऑब्जेक्ट ऍक्टिव्हेट झालेला आहे. याचा अर्थ सेकंडरी इंडेक्स क्रिएट झालेला आहे. ते चेक करायसाठी मी जातो बॅक. बघा इथे आपला सेकंडरी इंडेक्स क्रिएट झालेला आहे, त्यामुळे इथे दाखवून राहिला आहे. यापूर्वी जेव्हा आपण बघितला होता इंडेक्स या टॅब मध्ये इथे काहीही नव्हता. ठीक आहे. मग आता तुम्हाला समजलंच असणार जे एखाद्या टेबलमध्ये सेकंडरी इंडेक्स क्रिएटेड आहे किंवा नाही हे चेक करायसाठी आपल्याला काय करावं लागतं?
तर इंडेक्स या टॅब मध्ये जावं लागतं. समजा इथे एखादी सेकंडरी इंडेक्स क्रिएटेड असेल तर इथे आपल्याला दाखवून देणार. आय होप तुम्हाला इंडेक्सेस हा कॉन्सेप्ट समजला असणार. याचं इम्पॉर्टन्स काय, प्रायमरी इंडेक्स काय असते, सेकंडरी इंडेक्स काय असते आणि त्याला कसं आपल्याला क्रिएट करता येईल, ह्या सगळ्या स्टेप्स आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.